ह्या साईडला आहे बरोबर असलं तरी ह्या साईडला आहे आपल्याला नाही तसंच ठेवा फॉर्म म्हणून आपण काय केलं पंचायत समितीला तिसरा फॉर्म होता तो फॉर्म काढा आला का लक्षात तुम्हाला 50 फॉर्म काढा आणि ते पैसे तुम्ही गटात वापरा आला का लक्षात आणि म्हटलं आम्ही पक्षाबरोबर गद्दारी काय करणार नाही आहे पक्षाने जे आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत जे सांगितले त्या हिशोबाने आम्ही आमचा फॉर्म ठेवणार आहे आला का त्या हिशोबाने आमचा आम्ही फॉर्म तुम्ही ठेवणार आहे आणि आम्ही काय केलं पक्षाचा आदेश म्हणून आम्ही तो फॉर्म ठेवला आला का लक्षात त्या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं आम्ही ज्यावेळेस जिने उतरत होतो बाहेर जिने उतरताना भाऊ पुढं चालले होते पुढं आला का लक्षात त्यांनी आतमध्ये 2:47 आम्ही ती फॉर्म माघारी घेतला आतमधला त्या टायमाला ज्या आतमध्ये जे भाऊवर दबाव चालला होता की तो फॉर्म काढा म्हणून 3:15 निवडणूक निर्णय अधिकारी थांबले होते आलं का लक्षात तर मला असं वाटतं की निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा हे भाजपचे मॅनेज आहेत का आलं का लक्षात आणि निवडणूकच सगळी ही मॅनेज आहे का हां तर 3:15 वाजेपर्यंत आमच्या फॉर्म काढण्यासाठी ते अधिकारी बी थांबले होते आलं का लक्षात मग तिथं काय झालं आणि म्हणलं आम्हाला पक्षाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत जो आदेश दिला आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि आम्ही फॉर्म ठेवणार आलं का लक्षात आम्ही काय केलं पक्षाचा आदेश म्हणून आम्ही आमचा फॉर्म ठेवला आणि आम्ही तिथून बाहेर पडत होतो आलं का लक्षात समोरून भाजपचा तालुकाध्यक्ष आणि आत्ता पंचायत समितीचा जो सदस्य आहे महेश गाडे उमेदवार हां तो येऊन भाऊंचा असं घसरून धरायला लागला आला का नाही मग चला म्हणलं फॉर्म काढायला चला फॉर्म काढायला येत नाही मला फॉर्म काढायला चला तर म्हणला मी आतमध्ये चला फॉर्म काढायला तुम्हाला फॉर्म काढायला सांगितलं आला का लक्षात हां तर भाऊ काय म्हणले की आम्ही फॉर्म काय काढणार नाही आम्ही फॉर्म ठेवला आहे आम्ही तुमच्या खालच्या पंचायत समितीच्या गणातला फॉर्म आम्ही विड्रॉल केला आहे आला का लक्षात हां आणि तो फॉर्म आम्ही काढून आम्ही आमचा जो फॉर्म जो तुम्ही हेवी फॉर्म जो आमचा काढला अधिकृत पक्षाचा त्याच्या बदल्यात आम्ही आता इथं आमचा फॉर्म ठेवला अपक्ष म्हणून आला का लक्षात आणि तेवढं म्हणून आम्ही ज्यावेळेस तिथून चाललो होतो तेव्हा ते दमदाटी करून आम्हाला परत आतमध्ये ओढत आम्हाला नेत होते आम्ही काय केलं नाही आणि तिथनं आम्ही निघालो आला का लक्षात तिथे असं भाऊंना दमदाटी करून आतमध्ये घेऊन चला आणि तो फॉर्म विड्रॉल करा असं म्हणत होती ती आला का लक्षात आणि ह्याच्यावरून आमची तिथे किरकोळ बाचाबाची झाली आणि बाचाबाची झाल्यानंतर ती म्हणली आम्ही तुम्हाला बघून घेऊ आला का लक्षात असं तिथं हा सगळा प्रकार घडला आणि तिथनं मग काय झालं तिथून आम्ही चौघंजणं आम्ही गाडीवरनं खाली निघून आलो आला का लक्षात आणि गाडीतनं बसून आम्ही डायरेक्ट थेट आलो राष्ट्रवादी भवनमध्ये भाऊ हा जो प्रकार आहे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला दमदाटी झालेली आहे कुणी दमदाटी केलेली आहे आणि याबाबत तुम्ही तक्रार केलेली आहे का तक्रार मी अजून काही केलेली नाही तर त्याचं कारण असं की मी लिंब गटामध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमचे नेते माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नामदार मकरंद पाटील आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका यांनी मला राष्ट्रवादीची उमेदवारी दिलेली आहे आणि ती दिल्यानंतर पंचायत समितीला गणेश निंबाळकर म्हणून कोंडवे त्यांना उमेदवारी दिली होती परंतु त्याच्यावर दबाव तंत्राचा वापर करून त्याचा फॉर्म विड्रॉल करण्यात आला विड्रॉल केल्यानंतर पक्षाच्यावरती तक्रार झाल्यानंतर पक्षाकडून मला सूचना आली की तुमचा अपक्ष जो फॉर्म भरलेला आहे कोंडवे गणातला तो फॉर्म तुम्ही तसाच ठेवा आणि लिंब गणातला फॉर्म कारण एका व्यक्तीला 2 ठिकाणी उभं राहता येतं म्हणून ते 2 फॉर्म मी ठेवले एक पंचायत समिती कोंडवे आणि लिंब गटाचा आणि लिंब गणाचा मी फॉर्म काढला ते काढून झाले तर आतमध्ये मला काही नगरसेवक इथे मला सांगत होते तुम्ही फॉर्म काढा मी म्हणलं फॉर्म काय काढणार तिथं आम्ही बाहेर आल्यानंतर तिथं उमेदवार ते नगरसेवक कोण होते जे तुम्हाला सांगत होते की फॉर्म काढा कुठल्या पक्षाचे होते ते भाजप पक्षाचे होते नगरसेवक ते मला कोण होते म्हणजे ते काय मला दमदाटी करून सांगत नव्हते ते मला प्रेमाने सांगत होते की आपल्याला कशाला हे करताय तुम्ही फॉर्म काढा ते सांगत होते परंतु बाहेर आल्यानंतर महेश गाडे हा अग्रेसिव्हमध्ये तो तालुकाध्यक्ष त्याला त्याची इच्छा होती की आपण अपक्ष व्हावं कारण मी जर फॉर्म काढला तर तो बिनवर येणार होता निवडून म्हणून तो अग्रेसिव्ह करून मला तो चला मला ओढून म्हणतो चला फॉर्म काढा तिथं आमची एवढी बाचाबाची झाली तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये मला त्यांच्यापासून मला म्हणजे इलेक्शनमध्ये मला धोका निर्माण झालेला आहे तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये ही जी त्यांनी दमदाटी करून दुसरी गोष्ट फॉर्म 3 वाजता मुदत संपल्यानंतर 3:15 वाजेपर्यंत तिथले जे अधिकारी होते निवडणूक अधिकारी ते तसेच थांबून होते माझा फॉर्म विड्रॉल होते का बघण्यासाठी
म्हणजे अधिकारी सुद्धा त्यांनी मॅनेज झाले का काय भाजपला, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून माझं एकच सांगणं आहे की तिथे जे काही व्हिडिओ शूटिंग काढलेलं आहे आतमध्ये त्याची तपासणी करावी आतली आणि बाहेरची. आणि तिथं खरंच आतमध्ये ते नगरसेवक म्हणत होते का मला फॉर्म काढा किंवा हे काय झाले का, ते स्वतः तिथं लक्षात येईल. तिथं तसं घडलेलं आहे आणि त्याची ते जे काय घडलेलं आहे त्याची तपासणी झाली पाहिजे तिथली. तुम्ही राष्ट्रवादीच्या जबाबदार पदावरती आहात, तर तुमच्या बाबतीत दबाव हा निर्माण केला जातोय, तुम्हाला फॉर्म काढण्यासाठी दबाव केला जातोय. तुम्ही प्रोटेक्शनची मागणी करणार आहात का पोलिसांच्या? हां, मी प्रोटेक्शनची मागणी करणार पोलीस स्टेशनला, कारण उद्या भविष्यात इलेक्शनमध्ये काय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी प्रोटेक्शनची मागणी करणार. पण दुपारी ही घटना घडलेली आहे, तुम्ही अजून तक्रार दाखल केली नाही, मग करणार आहात का काय? नाही, मला वरिष्ठांची चर्चा करून पक्ष श्रेष्ठींवर चर्चा करून, मी एक पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, मला प्रदेशकडं मला जोपर्यंत त्यांच्याकडून मला सूचना येत नाही तोपर्यंत मी केस करू शकत नाही. त्यांच्याकडून सूचना आली की मी केस करणार. असंही समजलं होतं की काही कपड्यांची फाडाफाडी झाली होती, गाडीवरही दगडी टाकली होती, नक्की काय प्रकार आहे हा? तसलं काही झालेलं नाही. मी हाही असाच आहे, माझा ड्रेस ते, आणि तसं काही झालेलं नाही. गाडी माझी आहे तशी आहे, त्यामुळे तसं काही झालेलं नाही आहे. फक्त दमदाटी करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही चालन फॉर्म काढा, एवढंच, बाकी नाही. ते भाजपच्या नगरसेवकांचं नाव तुम्ही सांगितलेलं नाही ना? भाजपचे नगरसेवक काय त्यांनी आपल्याला काय बरं का, त्यांनी आमचे मित्रच आहेत ते माझे. मी अभयसिंहराजेंचा कार्यकर्ता आहे आणि अजितदादांना मानणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांनी मला काय ते दमदाटी केली नाही. त्यांनी मला प्रेमाने सांगितलेलं. मला दमदाटी कोणी केली उमेदवारांनी, त्याला बिनविरोध व्हायचं तो त्यांनी केली. ज्यांनी केली त्याचंच नाव मी फक्त सांगू शकतो. ह्यांचं नाव सांगायचं काय, माझे ते मित्र आहेत सगळेजण, त्यामुळे मला त्यांचं काय त्याची काही गरज नाही. मला जे त्यांनी काय हीच केलं नाही त्यांचं नाव सांगायची काय गरज नाही. पक्षाने तुम्हाला काही सांगितलं की नाही, मग केस करा किंवा नका करू? नाही, पक्षाकडून अजूनपर्यंत तशा सूचना आलेल्या नाहीत. मला पक्षाकडून त्या वरिष्ठांकडे हे सगळं सांगितल्यानंतर जर पक्षाने मला सांगितलं तर मी या ठिकाणी मी करू शकतो.